या सीझनमध्ये मार्केटमध्ये आवळे खूप छान मिळतात. तर सगळेजण आवळ्याची कँडी, आवळा सुपारी किंवा आवळ्याचं लोणचं हे बनवतेच. पण आवळ्याची भाजी तुम्ही खाल्ली आहे का? मी आज इथे आवळ्याची भाजी बनवली आहे, जी आंबट, गोड, तिखट अशी छान अशी बनते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी आवळे घेतले आहे, त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. गॅसवर एका गंजात पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. त्यावर मी अशी चाळणी ठेवलेली आहे छिद्रवाली. तुमच्याकडे बारीक तारेची चाळणी असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता त्यात मी आवळे ठेवून देते पूर्ण. तुम्हाला जेवढ्या आवळ्यांची भाजी करायची आहे तेवढेच आवळे स्वच्छ धुवून वाफवायला मांडून द्यायचे आहे. तर आता इथे याला मी वाफायला मांडून देते. सगळे आवळे ठेवून झालेले आहेत. आता वाफ पण येत आहेत बघा छिद्रांमधनं. यावर झाकण झाकून घेते आहे आणि 2-3 मिनटं होऊ द्यायचे. मधात एकदा परत खोलून बघायचं. बघा वाफ आलेली आहे. आवळे उकळत आलेले आहे पण पूर्णपणे झालेले नाही आहेत. आपल्याला जसे हवे आहेत ते कसे कळेल? तर आता मी परत झाकण झाकून ठेवते आणि मग अजून 2 मिनटं वाफ येऊ देणार आणि मग खोलणार. आवळ्यांना क्रॅक गेली की आवळे आपले पूर्णपणे झालेले आहे. आवळ्याचं झाकण उचलताना जर झाकण जास्त गरम असेल तर कापडाने उचला, नाहीतर हाताला चटका लागेल. तर आवळे बघा छानपैकी झालेले आहेत. त्याला क्रॅक पण गेलेली आहे, म्हणजे फुटल्यासारखे झालेले आहेत. तर आपले आवळे अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता याला थंड होऊ द्यायचं. गॅस बंद करून घ्यायचं आणि आवळे खाली उतरून याला पूर्ण गार होऊ देणार मी. आवळे गार झालेले आहेत. आता याला आपल्याला पूर्णपणे याच्या बिया काढायच्या आहे आणि याचे पीसेस करायचे आहे. तर अलगदपणे बघा किती सहजरित्या हे पीसेस होत आहेत. तर मी सगळ्या आवळ्यांचे असे पीसेस करून घेते आहे आणि आवळ्यांच्या बिया वेगळ्या करून घेते आहे. तर बघा इथे आवळ्यांच्या पूर्ण बिया काढलेल्या आहेत आणि छान असे पीसेस झालेले बघा. दिसायला पण खूप सुंदर असे दिसत आहेत. तर आता याची भाजी करूया. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यात मी तेल घालते. तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. या भाजीला जास्त आवळ्याच्या भाजीला तेल जास्त लागत नाही. अगदी अर्धा चमचा तेल घातलेला आहे. म्हणजे भाजीच्या चमच्याने अर्धा चमचा तेल आणि पोहे खायच्या चमच्याने जर बघितलं तर 2 चमचे तेल. तर त्यात तेल तापलेलं आहे. त्यात पहिल्यांदा मी घालते आहे मोहरी. मोहरी थोडी तडतडायला लागली की त्यात घालायची आपल्याला मेथी. मी अर्धा चमचा घालते आहे. राई ही अर्धा चमचापेक्षाही मी कमी घातलेली होती. तर राई आणि मेथी छान तडतडू देते आहे. त्यानंतर बाकीचे घालूया जिन्नस. त्यानंतर घालते आहे कलोंजी. अर्धा चमचापेक्षाही कमी आहे. कलोंजी पण होऊ द्यायची आणि ते शेवटी घालायचं आहे आपल्याला जिरं. जिरं हे लगेच तडतडायला लागतं, त्यामुळे जिरं हे सर्वात शेवटी घालते आहे. तर त्यात जिरं घातलेलं आहे. जिरं, कलोंजी आणि मोहरी ही अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी, म्हणजे पाव चमचा घेतलेली आहे आणि मेथी फक्त मी अर्धा चमचा घेतलेली आहे. तर हे छान तडतडलेलं आहे. त्यानंतर यात घालायचे आपल्याला आवळे. तर आता मी आवळे घालून घेते आहे आणि अगदी 1 मिनटं ते आवळे तेलात छान परतून घेते आहे, म्हणजे ते पण छान आवळे तेलात परतून होणार. तर आता आवळे पण छान परतून झालेले आहेत बघा. मस्त असे आवळे परतून झालेले आहेत. आता यात सुके मसाले घालायचे आपल्याला. तर अर्धा चमचापेक्षाही कमी मी हळद घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर घातलेला आहे. अर्धा चमचापेक्षा कमी मी इथे गरम मसाला घातलेला आहे. हा गरम मसाला घरी बनवलेला आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, तर मी याची रेसिपी तुम्हाला बनवून नक्की व्हिडिओ अपलोड करेन. तर याला पण सगळे मसाले घातलेले आहेत. याला पण 1 मिनटं छान तेलात परतून घ्यायचे. हे जेव्हा मसाले आपण परततो त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची, मीडियम किंवा फास्ट ठेवायची नाही, नाहीतर हे सगळे सुके मसाले जळून जाणार म्हणून. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. इथे मी पहिल्यांदा थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर साधं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा. 2 मीठ घालतो, त्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त करून घ्यायचं चवीनुसार. तर इथे मी अगदी थोडं काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ. त्यानंतर हिंग घालते आहे. हिंग पण थोडीशीच घालायची, अर्धा चमचापेक्षा कमी, आणि त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. आता यात आपल्याला घालायचं आहे गूळ. तर गूळ हा तुम्ही गुळाची पावडरसुद्धा घालू शकता किंवा गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. तर मी इथे गूळ घालते आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तर मी इथे थोडाच गूळ घालते आहे. मला जास्त गूळ आवडत नाही, त्यामुळे मी गूळ कमीच घालते आहे. तर याला पण छान थोडंसं होऊ द्यायचं, म्हणजे गरम झालं की गूळ पण छान मेल्ट व्हायला लागतो. यात मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. या ग्लासानुसार अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे. जास्त मी रस्सा केलेला नाही आहे.
हीच भाजी अगदी चवीला तिखट आंबट गोड अशी लागते. तुम्ही ती पराठ्यासोबत, पोळीसोबत किंवा अशीही चवीला तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता. तर याला मीडियम आचेवर गॅसची फ्लेम मीडियम आच केलेली आहे आणि आता याला छान उकळू द्यायचं. तुम्हाला रसा जसा पातळ घट्ट असेल त्यानुसार त्याला पातळ घट्ट करून घ्यायचं. मला थोडा घट्ट पाहिजे म्हणून मी आटवून घेते आहे रस्सा. तर बघा छान आटवलेला आहे. दिसायला पण किती सुंदर अशी भाजी दिसते आहे, जबरदस्त अशी. तर या वेळेला नक्की आवळ्याची भाजी करून खा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला आवळ्याची भाजी आवडली की नाही आवडली. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.